हॅपी गोपी परिवाराचे 2 अनमोल रतन बघा. घरी गेलो, आंघोळ वगैरे केली, मस्त फ्रेश झालो आणि आम्ही आता चाललेलो उरणला. कारण की मामाच्या मुलाचं म्हणजे दादाची आज हळद आहे आणि परत उद्या पण लग्न असणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला उरणला जायला लागणार आहे. तर बॅग पॅकिंग वगैरे होती ती सगळी मी गाडीमध्ये ठेवून दिली आता पाठी. आणि एकटाच न चाललेलो आहे, तर फॅमिली मधले बाकी सुद्धा आहेत, भाऊ बहीण. फक्त पप्पा आणि दिदीचा नाही येणार आहेत कारण की त्यांना काम आहेत म्हणून ते नाही येणार आहेत. चला काहीच निघलो आम्ही आता डायरेक्ट मावशीकडे फटाफट. काय बोलतो तू बाकी? एवढा चिकना बनून कुठे चाललाय? बॅग दे माझी. किती सभ्य बोळा चेहरा तो. आई केसावर केलं आई ग, काय झालं ठोकलं रे? गेला. अरे इन्स्टा तुझ्यामुळे हॅक झालाय पूर्ण. मग 10 रुपये दिले बहिणी. मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. इसके मुंह में पैदाशी सुपारी है. चला 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 गाईस निघूयात. गाईस जस्ट आम्ही आता पोहोचलो मावशीच्या इथे आणि मस्त मावशीला बघू शकता. आठवीत आणि मिळून म्हणजे हे बघा आमच्यासाठी कसली बघा, हे बघा मस्त कैरी किती कापलेलं आहे. हा 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 भाई एवढं तोंडाला पाणी सुटलं ना सिरियसली. खतरनाक खतरनाक. हे बघा काय पिता होते का बघा. एक तरी कपची दिली का चाकाला? हे मावशीला ही बघ गाईज मावशी आहे ना पूर्ण कालवण तयार करते अख्ख्या त्या कैरीचा. असेच कालव कालव करते. जायचं आता, आता सीझन आलेला आहे, आता लोकांचे आंबे जोरायचे झाडावरचे. हे पच्चेत इथे बघा मम्मीचं तोंड बघा. लय आंबट आहे बाबा, लय आंबट आहे बाबा. लय थांबत आहे जात इचकल्लं. जस्ट मस्त तयारी वगैरे केली आणि मी डायरेक्ट निघलो तिकडनं कारण का भरपूर उशीर झाला होता आम्हाला. तर चला आता फटाफट जातो आम्ही. पहिला मांडवामध्ये गाडी पण तिथं पाठीच पार्क केली आणि आम्ही आता सगळेजण निघालोय बघा. असं मीच चालेल नवरा बसायला पाठावर. चला वालेकुम सलाम बाय. काही जस्ट आम्ही आता मांडवात बसलेलो दोघं जण. गोपी परिवाराचे 2 अनमोल रतन बघा. ब्लॉग मध्ये काय मस्त फोटो घे. चला लावा हळद. फोटो काढ. प्रसाद आणि तो गुरु. गोपी परिवारचे 2 अनमोल रतन. बाई चला गाईज आम्ही पण हळद वगैरे लावून घेत होतो मस्त की दादाला. काही जस्ट आता हळद वगैरे लावून दिली दादाला मस्त. आणि माझ्या बहिणीने व्हिडिओच नाही काढली, तिला मी व्हिडिओ काढल्यासाठी दिली होता. व्हिडिओच नाही काढली, फोटो काढले. तर काही तुम्ही फोटो बघितले असतीलच. तर चला आता जेवायला बसलो आम्ही. आणि बाई हळद म्हटल्यावरती ती फोटो तिला व्हिडिओ काढले हळद लावताना. बोलतो मटन असलं ती कोण व्हिडिओ काढतो बोलतं. बघितला इथे बघा सगळेजण बसले. तर मम्मी बसल्या, मावशी जेवायला जेवा जेवा. इथं भाऊ बसलाय बाजूला. चला काहीच पटपट खाऊन घेतो, नंतर बघूयात नाचतील वगैरे तर मजा करूयात. कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये जसे आतापर्यंत राहिलात तसे. तर गाईज आता जेवण वगैरे तर करून झालं आमचं सर्वांचा. तर ऍक्च्युली गाईज आम्ही आता चाललेलो आहे
मम्मीचा आहे उद्या बर्थडे आणि मम्मीला असं वाटतं की आम्हाला अजूनपर्यंत माहितीच नाहीये. तर भाऊ, मी आणि ताई आम्ही आता आलेलो उरणलात, म्हणजे ते केक शॉप आहे. तर खरं तर आपल्याला गिफ्ट घ्यायचा होता एक, बट त्याच्यासाठी आपला प्रॉब्लेम होईल की परत इथे चेंजेस वगैरे करता येणार नाही. तर आम्ही विचार करतो केक वगैरे घेऊयात, मग गाडीत ठेवून मग आपण जसं घरी जाऊ रात्री, मग तेव्हा मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट करूयात. कारण की मम्मीला सरप्राईज द्यायचा आम्हाला. मम्मीला असं वाटतं की आम्हाला बर्थडेच माहिती नाहीये, पण ठीक आहे चला आता पटकन जाऊया तिथे केक शॉप जाऊन आपण केक वगैरे घेऊयात. गायचं बघा उरणचा केक. डोंबिवलीतला केक शॉप कमी पडलेला आहे आम्हाला, उरणच्या केक शॉपला आलो. कुठला आहे? कुठला आहेच ना, एक आपलं चाललं का चॉकलेटचा बघ, यो बघ ना, यो पण गुरु चांगला आहे बघ, हा पण चांगला आहे. एक चॉकलेट आहे 500 रुपये आणि हा हाच दे चॉकलेट वाला. गाईस केक वगैरे तर घेतला आता आणि आता चाललेलो आम्ही. गुरु कुठे गेला? त्याने केक वगैरे ठेवला. पण आता मेन आमचा असा विषय झाला आहे की आता गाडीमध्ये केक एवढा वेळ ठेवणार कसा आम्ही, राहायला पाहिजे. काय वाटतं राहील का तेवढा केक? तिला आधी टेन्शन आलं कधी कापून कधी खात असलं. मटन टुसलाय ना, वाटलंच मला. इच्छा नाहीये. नॉनव्हेज कलर व्हेज कोण खातो का? चालवतो गाडी? चला काय भाऊ चालवते, काही टेन्शन आहे भाऊ असल्यावरती. आता भेंडी गाडी डबल वेळा चालवायला लागतो मला. चला केक ठेव ताई, मागे ठेव केक. धर मागे का? अरे पुढे घेऊन बस नाही. मग एक मिनिट पकड नाही ते, मला बसू दे पहिला. गाईज आता परत आलो आम्ही हळदीला. आता थोडंसं नाचायचं, कारण का मम्मीने फोन केला होता की बरं नाचायला या म्हणून. तर चला आता चाललेलं नाचायला वगैरे बघा, थोडंफार नाचायचं वगैरे आणि मग लगेच निघूयात, कारण की मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. सो 12 आपल्याला कसेही करून वाजायचे आहेत. तर चला फटाफट जाऊयात. ये सब क्या देखना पड़ रहा है? और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी। उठाले रे देवा, उठाले रे बाबा.
few moments later. हॅपी बर्थडे करतो रे बघ भाऊ तुमच्या मागे तर आम्ही तर विश केला. गाईज बघा केक घेऊन आलेले आहे बघा लग्न सुपर जायंट्स वाली. लखनौ सुपर जायंट नाही गुजरात टायटन्स अरे हो सॉरी गुजरात टायटन्स. एकदा नाच ना जरा अशी टिकली. गाईज बर्थडे कल आली चला हॅपी बर्थडे टू यू. हॅपी हॅपी बर्थडे डिअर मम्मी. हॅपी बर्थडे. काय मम्मीच्या मावशीचं काय काय झालं बघा. अरे बाबा वाटलं काही वाटलं केसावर तुटून पडले केकवर. थँक्यू मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. मम्मी पूर्ण युट्यूब आणि इन्स्टा पब्लिक कडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. भरपूर जणांचे विशेष झाले तुला. सर्वांना थँक्यू. तर काही जस्ट आता चालू झोपायला आणि याचा ब्लॉग पण इथेच एंड करतो मी. दिवसभर तर एन्जॉय केले भरपूर जास्त. तर आजच्या दिवसापुरता एवढंच होता. भेटत आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि थँक्यू सो मच मम्मीकडून तुम्हाला सर्वांचं एवढं जास्त प्रेम सपोर्ट आणि तुम्ही विशेष केल्यात वेळ देऊन. तर आजच्या ब्लॉगला मी इथेच एंड करतो. भेटत आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. म्हणतात बाय बाय गाईज. आता व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑल वरती करा. चला बाय बाय गाईज.